नमस्कार. आपल्या जीवनामध्ये परमश्रेष्ठ तत्त्व कोणती आहेत? त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये एक महानता श्रेष्ठत्व प्रगट होतं. ते म्हणजे प्रथम प्रगाढ शांत स्थिती, सकारात्मकता. सत्याचरण, सदैव आनंद स्वरूपामध्ये स्थिर असणे. पाहाल तेव्हा आपल्यामध्येच उत्साह भरभरून वाहतोय असं आपल्यालाच वाटायला पाहिजे. आत्मस्वरूपाचं ज्ञान, त्याचबरोबर बाह्य जगत हे सुद्धा चैतन्याचं ओतप्रोत भरलेलं आहे. ते जसं आहे तसं आनंदानं स्वीकारून राहायचं. श्रद्धा, विश्वास, प्रेम या सगळ्या गोष्टी 100% शुद्ध आणि सात्विकच असतात. आपलं कार्य सेवा समर्पणातून निस्वार्थीपणे सर्वांच्या कल्याणाचं असावं. आपलं अंतःकरण त्यामुळे शुद्ध आहे अशी जाणीव आपल्यालाच होते ना. मी सच्चित आनंद स्वरूपच आहे, हा ज्ञान योग आहे. सदैव आनंदी, मी आनंद स्वरूपच आहे. त्याशिवाय मी दुसरं काय असू शकत नाही. ही माझी मूळ स्वरूप अवस्था आहे. निरहंकारी मी कोणीही नाही या अवस्थेमध्ये. नाहम मनुष्यो न च देव यक्षो. आत्मबोध असला पाहिजे. निस्वार्थीपणे आत्मस्वरूपी स्थिर असणं, प्रगाढ शांत स्थितीमध्ये आत्मस्वरूप जे सच्चिद आनंद आहे त्याचं स्फुरण होतं. हा ध्यान योग आहे. चराचरामध्ये, कणाकणामध्ये सर्वत्र भगवंत जो चैतन्यमयी आहे, आनंद स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूपता. जिकडे पाहावं तिकडे चतुर्भुज गोपाळ. अणुरेणूमध्ये, कणाकणामध्ये, चराचरामध्ये, वनस्पती, पानं, फुला, फळामध्ये, किडा, मुंगी, कीटक सर्वामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये जो भेटेल तो भगवंतच आहे असा भाव ठेवून प्रेमानं, आदरानं, सेवा समर्पणातून, एकत्वानं सर्वत्र विश्वामध्ये स्वतःलाच पाहायचं हा भक्तिमार्ग आहे. आपलं जीवन समृद्ध व्हावं, हृदय श्रीमंत, विचार वैभव, कर्म व्हावे श्रेष्ठ कल्याणाचे. धनधान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय, श्रीराज, रूपलक्ष्मी, पवित्र मंगल, शुद्ध बुद्धी, वाचा, आत्मिक बल हे प्राप्त होईल. कामधेनू असे इच्छापूर्ण आहे. श्री महालक्ष्मी कृपेचे वरदान, ही समृद्धी आपल्याला श्रेष्ठत्वानं अनुभवायची आहे. ओम गुरुदेव. छान भेटूया. सदैव सत्संगात राहूया.